नमस्कार, मी रिया पाटील आहे आणि तुम्ही पाहत आहात बीजी न्यूज। चला पाहूया आजच्या मुख्य बातम्या। मुरुडमधील रक्तदान नेत्र तपासणी चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। कोर्लई ता 8 राजीव नेवासेकर। मुरुड पद्मदुर्ग लीग, वसंतराव नाईक महाविद्यालय व लायन्स क्लब मुरुड जंजिरा यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी चिकित्सा व रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला। लायन्स क्लब ऑफ मुरुड जंजिराचे अध्यक्ष सनी सोगावकर, खजिनदार मकरंद कर्णिक, सदस्य CM ठाकूर, पद्मदुर्ग लीगचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण व त्यांचे सहकारी, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे ॲडव इस्माईल घोले, वासंती उमरोटकर, प्राचार्य डॉक्टर JK कांबळे, संदेश दांडेकर, अलिबाग शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर गोसावी व त्यांची टीम, लायन्स हेल्थ फाउंडेशनचे डॉक्टर निकिता पिसे व त्यांची टीम मान्यवर उपस्थित होते। सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी अलिबाग शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर गोसावी व त्यांची टीम, लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या डॉक्टर निकिता पिसे व त्यांची टीमने मुरुड शहर व आजूबाजूच्या परिसरातील 114 जणांची नेत्र तपासणी केली। यात 7 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया अलिबाग चोंडी येथे लायन्स हेल्थ फाउंडेशनतर्फे करण्यात येणार आहे। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 122 जणांनी रक्तदान केले। कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी गरीब व गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्मदुर्ग लीगचे अध्यक्ष प्रकाश